तर विद्यार्थ्यांनो एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण पोलीस भरती व इतर येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्यासाठी मी 420 पेजेसचे अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेजचे PDF तयार केलेले आहे आणि या PDF मधील विद्यार्थ्यांनो तलाठी भरती तसेच या ठिकाणी काल जी झालेली आहे दारूबंदी पोलीस भरती या देखील भरतीमध्ये खूप सारे एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले होते आणि त्या कारणास्तव सर्वांनी या PDF नक्कीच घ्यायचा आहे। PDF घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। केल्याच्या नंतर आपल्याला एक QR कोड दिला जाईल। 149 पेमेंट झाल्याच्या नंतर लगेच PDF दिले जाईल आपल्या सर्वांना ईमेलवर। तर नक्कीच घ्या। सुपर क्लासला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर ते पण करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे की राज्यपालाचे पद जर रिकामे झाले तर त्यास कोण सांभाळते ते आपल्याला विचारलेलं आहे। व्यक्ती आहेत राज्यपाल यांचे। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश राज्यपालाचे पद जर रिकामे झाले तर सांभाळत असतात। लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे काय सांगण्यासाठी लिहिला होता ते आपल्याला विचारलेलं आहे। आतापर्यंत जिथेही क्वेश्चन्स पाहिला आपण लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य ग्रंथ कोठे लिहिला किंवा गीता रहस्य ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न पाहिला होता, परंतु या ठिकाणी जे आतापर्यंत नाही पाहिलेला तसा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। कर्मयोग सांगण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिलेला आहे। स्वतंत्र भारतामध्ये सरदार पटेल यांना कोणते पद देण्यात आलेले होते विचारलेलं आहे। व्यक्ती आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांना। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे 2 गृहमंत्री हे जे पद आहे स्वतंत्र भारतामध्ये सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळालेले होते। स्वतंत्र भारतातील पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोणते समाजसुधारक होते ते आपल्याला विचारलेलं आहे। स्वतंत्र भारतातील पहिले कायदा मंत्री। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतातील पहिले कायदा मंत्री आहेत। ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणत्या वर्षी लिहिलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। पुस्तकाचे नाव आहे स्त्री पुरुष तुलना। कोणी तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले आहे। तर कोणत्या वर्षी? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। 1882 या वर्षी ताराबाई शिंदे यांनी जे आहे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे। रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे। कशाची? रयत शिक्षण संस्थेची स्थापना। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे। मराठीतील तुरुंग या शब्दाला खालीलपैकी पर्यायी शब्द कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। शब्द आहे तुरुंग या शब्दाला। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। पर्यायी शब्द तुरुंग या शब्दाला बंदीखाना, कैदखाना हे दोन्हीही आहेत। पाहूया पुढचा प्रश्न। मानवी शरीरात सर्वात जास्त लोह कशामध्ये आढळते ते आपल्याला विचारलेलं आहे। सर्वात जास्त लोह कशात असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे। रक्तामध्ये मानवी शरीरात सर्वात जास्त लोह पाहावयास मिळते। सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिवस आहे खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा केला जात असतो? महिला व्यक्ती आहेत सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2 शिक्षण दिवस या नावाने सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस साजरा केला जातो। शतपत्रांचे लेखन खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे। कशाचे? शतपत्राचे लेखन करणारे व्यक्ती कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। लोकहितवादी यांनी शतपत्राचे लेखन केलेले आहे। पराक्रम दिवस भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो विचारलेलं आहे। दिवसाचे नाव आहे पराक्रम हा दिवस कोणत्या दिवशी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। 23 जानेवारी या दिवशी पराक्रम दिवस साजरा केला जात असतो। गणराज्य म्हणजेच कोणता व्यक्ती नसलेले राज्य किंवा राष्ट्र असते ते विचारलेलं आहे। गणराज्य नसलेले राष्ट्र। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। गणराज्य म्हणजे राजा नसलेले राष्ट्र असते। मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे एकमात्र जीवनसत्व कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। जे जीवनसत्व मानवी शरीरामध्ये साठवत नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। जीवनसत्व C हे जे जीवनसत्व आहे मानवी शरीरात न साठवले जाणारे आहे।
लिंबूवर्गीय फळांचा समृद्ध स्रोत असलेले जीवनसत्व कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. लिंबूवर्गीय फळांचा समृद्ध स्रोत, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. लिंबूवर्गीय फळांचा समृद्ध स्रोत म्हणजे जीवनसत्व सी असते. हीनयान हा जो प्रसिद्ध पंथ आहे कोणत्या धर्मामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. हीनयान हा प्रसिद्ध पंथ. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. बौद्ध धर्मामध्ये हीनयान हा प्रसिद्ध पंथ आहे. प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ते आपल्याला सांगायचं आहे. तलावाचे नाव म्हणजेच रंकाळा हा तलाव कोणत्या जिल्ह्यात येतो. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव आपल्याला पाहावयास मिळतो. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्या राज्याचे राज्यफूल कोणते आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. जारुल हे फूल महाराष्ट्र राज्याचे एक राज्यफूल आहे. शेतकरीच या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार किंवा जी घोषणा आहे कोणी दिलेली होते ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहे शेतकरी हाच देशाचा पोशिंदा आहे असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. महात्मा फुले यांनी शेतकरीच हा देशाचा पोशिंदा आहे असे म्हटलेले होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जागतिक आरोग्य संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कशामध्ये. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये एकूण किती देशाचा समावेश होत असतो. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. 193 देशाचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेमध्ये झालेला पाहावयास मिळतो. पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाचा मृत्यू झाला होता आपल्याला विचारलेलं आहे. जे पुण्यामध्ये आगा खान पॅलेस आहे त्या ठिकाणी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू आगा खान पॅलेस पुण्यातील आगा खान पॅलेस येथे झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना बंदी कोणी केले होते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. आदिलशहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना बंदी केलेले होते. पुरंदर करार खालीलपैकी कोणाकोणामध्ये झाला होता आपल्याला विचारलेलं आहे. कोणता. तर पुरंदर हा अतिशय प्रसिद्ध करार झालेला होता. तर कोणामध्ये झाला होता. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये पुरंदरचा करार झालेला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते ते आपल्याला विचारलेलं आहे. जेही इलेक्ट्रिक वाहने असतात त्यासाठी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. हिरव्या रंगाची नंबर प्लेट फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक वाहनांनाच दिली जात असते. या ठिकाणी जगातील एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र हे हिमनद्यांनी व्यापलेले आहे विचारलेलं आहे. भारतातील नाही, महाराष्ट्रातील नाही, जगातील एकूण क्षेत्रफळापैकी हिमनद्यांनी व्यापलेले क्षेत्रफळ. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. एकूण 10% जे क्षेत्रफळ आहे हिमनद्यांनी पूर्ण जगातील क्षेत्रफळापैकी व्यापलेले आहे. करेंगे या मरेंगे हा जो संदेश आहे कोणत्या चळवळी दरम्यान देण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे. संदेश आहे करेंगे या मरेंगे हा प्रसिद्ध. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. भारत छोडो आंदोलनादरम्यानचे आहे करेंगे या मरेंगे हा संदेश देण्यात आलेला होता. बागर असे कोणत्या राज्यातील अंशतः शुष्क प्रदेशास म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. काय. बागर असे कोणत्या अंशतः शुष्क प्रदेशास म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राजस्थान या राज्यातील अंशतः शुष्क प्रदेशास बागर म्हणतात. या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते ते विचारलेलं आहे. जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा. या जिल्ह्याच्या सरहद्दीवरून कोणती नदी वाहते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्यासमोर 3 योग्य आहे. नर्मदा ही नदी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी आहे. वेदांकडे परत चला असा जो संदेश आहे खालीलपैकी कुणी दिलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. संदेश असा आहे वेदांकडे परत चला. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला असा संदेश दिलेला होता. कोणती व्यक्ती संसदेचे सदस्य होण्यास अपात्र असते किंवा मानली जाते विचारलेलं आहे. संसदेचे सदस्य होण्यास अपात्र व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. एखादी व्यक्ती दिवाळखोर असेल, सरकारी पदवीवर असेल किंवा मनोरुग्ण असेल अशा सर्वांना संसदेचे सदस्य होण्यास अपात्र मानले जात असते.
सांचीचे बौद्ध स्मारक खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. स्मारक आहे सांचीचे बौद्ध स्मारक कोणत्या राज्यात ते ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. विद्यार्थ्यांना आपल्यासमोर उत्तर प्रदेश राज्यामध्ये सांचीचे बौद्ध स्मारक आपल्याला पाहावयास मिळते. मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणाला दिलेला आहे ते विचारलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. गट ग्रामपंचायत किती लोकसंख्या असणाऱ्या गावाकडे दिली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणती? गट ग्रामपंचायत. गट ग्रामपंचायत म्हणजेच एक किंवा अनेक गावासाठी असलेली ग्रामपंचायत असते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. 600 किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी गट ग्रामपंचायत दिली जात असते. सुखाचार्य हे प्रसिद्ध डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे. डोंगराचे नाव आहे सुखाचार्य हे प्रसिद्ध डोंगर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुखाचार्य डोंगर आपल्याला पाहावयास मिळते. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. गीताचे नाव आहे वंदे मातरम हे प्रसिद्ध अतिशय प्रसिद्ध गीत. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. आनंदमठ कादंबरीमधून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे. प्रसिद्ध असलेली आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ते विचारलेलं आहे, ज्यामधून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेली आहे. आनंदमठ कादंबरी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ ही प्रसिद्ध कादंबरी आहे. गायखुरी डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत आपल्याला विचारलेलं आहे. डोंगराचे नाव आहे गायखुरी डोंगर हे कोणत्या जिल्ह्यात येते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये गायखुरी डोंगर स्थित आहे. जगातील सर्वात प्राचीन कल्लानाई धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. सर्वात प्राचीन असलेले ज्याला ओळखते त्या नावाने कल्लानाई हे धरण. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. कावेरी नदीवर कल्लानाई जे की जगातील सर्वात प्राचीन धरण आहे ते बांधलेले आहे. बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. आयोगाचे नाव बाल हक्क आयोग स्थापन करणारे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. महाराष्ट्र राज्य भारतामध्ये सर्वप्रथम बाल हक्क आयोग स्थापन करणारे राज्य ठरलेले आहे. कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे जे उत्पादन आहे सर्वात जास्त असते ते विचारलेलं आहे. तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होणारी जी नदी आहे ती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जे आहे तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होते. ब्रिटिशांनी जास्त नफा मिळवण्यासाठी कोणता उद्योग सुरू केला होता ते आपल्याला सांगायचं आहे. कोण? तर ब्रिटिश यांनी नफा जास्त मिळवण्यासाठी कोणता जो आहे उद्योग सुरू केला होता. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. तागाचा उद्योग ब्रिटिशांनी सर्वात जास्त नफा मिळवण्यासाठी सुरू केलेला होता. दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला कोणत्या नावाने संबोधले जाते किंवा ओळखले जाते ते विचारलेलं आहे. दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. मासिक असे दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला संबोधले जाते. कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या नावाने? तर कर्मयोगी या नावाने ओळखले जाणारे संत. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. गाडगे महाराज यांना जो आहे कर्मयोगी या नावाने ओळखले जात असते. महात्मा गांधींच्या प्रिय शिष्य कोण होतं ते आपल्याला विचारलेलं आहे. समाजसुधारक आहेत महात्मा गांधी यांच्या प्रिय शिष्य. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधी यांच्या प्रिय शिष्य होत्या. रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने खालीलपैकी कोणता रोग होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. रक्तातील जे युरियाचे प्रमाण असते ते जर वाढले तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. युरिमिया असे जे आहे रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्यास त्यास म्हटले जाते. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत केलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. प्रबुद्ध भारत नामांकन झालेले वृत्तपत्र कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. जनता वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामांकन बाबासाहेबांनी केलेले होते. कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. ते कोणते व्यक्ती आहेत ज्यांच्या मदतीने मुस्लिम लीगची स्थापना झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लॉर्ड मिंटो यांच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकशाही शासन व्यवस्थेस विरोध केलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या शासन पद्धतीला, लोकशाही शासन पद्धतीला विरोध करणारा व्यक्ती कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सय्यद अहमद खान यांनी जो आहे लोकशाही शासन पद्धतीस विरोध केलेला होता. तर विद्यार्थ्यांना मला खात्री आहे की ही सुपर क्लास आपल्याला नक्कीच आवडलेली आहे. त्या कारणास्तव या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या जर केलेले नसेल तर. आणि 420 पेजेसची PDF आपल्याला कशाप्रकारे घ्यायचेच आहे. जोही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे. तर घेण्याचा प्रकार आपल्याला याच सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलेला आहे किंवा आपल्याला स्क्रीनवर मोबाईल नंबर जो दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. QR कोड दिला जाईल. 149 पेमेंट झाल्याच्यानंतर लगेच PDF दिली जाईल आपल्याला ईमेलवर.